आपलं नाव सांगा. मी रुक्मिणी किसन बरकडे, देलवडीतून एकिरीवाडी गाव आहे, तिथून बोलते. राईट. आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये येण्याचं कारण काय होतं? वजन किती होतं आणि कोणकोणत्या डिसऑर्डर होत्या? मला एक 25 वर्ष झालं लाईटीचा शॉक बसला होता. हा. लाईटीचा शॉक बसला त्यामुळं हळूहळू मला असं उठायला येत नसं, कुठं चाला येत नव्हतं, शेतात जाता येत नव्हतं, काही करता येत नव्हतं. मग हळूहळू पडून पडून सारखं पडून राहायचं. मग शुगर तयार झाली, मणक्याचा त्रास तयार झाला, बीपी तयार झाली. मग असं करता करता ताई 25 वर्ष निघून गेलं. आता 57 वर्ष माझं वय आहे. मग राईट राईट आता रुपनर सर असत्यान, राम रामभाऊ रुपनर सर असत्यान, वैशाली मॅडम असत्यान, रुक्मिणी बामे मॅडम असत्यान, की गुंड सर असत्यान, राजेंद्र गुंड सर. त्यांनी लय प्रयत्न केलं की तुम्ही काय करा. आता मी दवाखान्याची पायरी आणल्याशिवाय मला काही पर्यायच नव्हता दुसरा. हळूहळू मला 6 गोळ्या चालू झाल्या. मग शुगरची झाली, बीपीची झाली, मणक्याची झाली, रक्त पातळ होण्याची झाली. मग आता काय करायचं, ह्यांनी मस्त प्रयत्न केलं की तुम्ही आता काय करा, ह्या जॉईन व्हा. की मी म्हणायचे आता मला 6 गोळ्या चालू आहे, मी सारखी पडून आहे, मला व्यायाम करायला येणार नाही, मला काही होणार नाही. मी बघायची नाही चालू केल्या व्यायाम कसा आहे, मला काही येणार नाही, मला उठा येत नाही, बसा येत नाही, किचन मध्ये काय काम करा येत नव्हतं, काय नाही, सतत पडूनच राहायचं. कुणी आलं तर कुणा संग बोलायचं नाही, कुणाला काही म्हणायचं नाही, ही सतत माझी मला चाचायचं. राईट. हा, मग चालू असायचं. हा. आता आपण त्याच्यामध्ये किती फील करता? पूर्वीच्या जीवनशैलीमध्ये आणि आताच्या जीवनशैलीमध्ये तुम्ही काय फील करा? तुम्हाला किती फरक पडलेला आहे म्हणजे? मी आज 8 किलो वजन कमी झालंय. राईट 70 किलो वजन होतं मला, कधी 80 किलो वजन झालंय मला कळलं नाही. राईट 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 5 गोळ्या रोज चालू असायच्या आणि सतत दिसाड मला दवाखान्यात जावंच लागायचं. तर 3 किलोमीटर रोज जायचं तरी हळूहळू, आणि यायचं, बसत उठत जायचं जायचं यायचं, ही रोजच चालू असायचं. आणि राईट जी 3 किलोमीटर चालून आलं की हिळाने मला दुखून राहायचं, दुसरं काहीच होत नव्हतं मला. खायचं म्हणलं तरी मला वाटायचं जेवण सकट करू नये, इतकं माझ्या एक आयुष्यात दिवस आला होता. राईट. तुम्ही मग ही सांगितले की जैन. हा. हा, तर बोला बोला. बोला. तुम्ही सांगितलं 25 वर्षापूर्वी लाईटचा करंट बसला. एक्झॅक्टली काय झालं तुम्हाला? लाईटचा करंट बसला म्हणजे काय झालं म्हणजे? मी शेतात खुरपायला गेली होती. हा. वायर मी साईडला बाजूला ठेवली, पण ती माझ्या आयुष्यात व्हायचं होतं ना. तर हम्म. ते निळा असा त्या केबलवर बसला, तर त्या केबलला असा दस काटून निळा चिकटून बसला, आणि मी पाण्यात होती, खाली हम्म. पाणी होतं मोटर पशी. त्या पाण्यात असल्यामुळे मला करंट लई बसला. मला काय कळलंच नाही, म्हणजे गेली म्हणून लोक रडायला लागले. ती देवाने आज मला ही जॉईन झाली का ह्याला, त्यामुळे मला उभी केली म्हणायचं. राईट. हा, आमच्या इथली सगळी लोक रडत होती की ही गेली म्हणून, पण मला दवाखान्यात नेली लगेच त्यांनी. त्याच्यावर काही का व्हायना, देवाचा आपल्या उपकार होतं म्हणून आपण आज उभं राहिलोय. राईट 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 बघितलं, सांगितलं की 25 वर्षापूर्वी त्यांना करंट बसला होता. करंट बसल्यामुळे त्यांच्या काय होत्या जे काय ऍक्टिव्हिटी सगळ्या होत्या त्या काय होत्या, स्लो झाल्या. ऍक्टिव्हिटी स्लो झाल्यामुळे काय होत्या, जाग्या बसून राहिल्या. जाग्या बसल्यामुळे कालांतर त्यांचं काय होतं, वजन वाढत गेलं. आणि वजन वाढल्यामुळे बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिक काय होत्यात की हेल्थ चेंजेस काय होते चालू झाल्या. बीपी असो, शुगर असो, मणक्याचा त्रास असो की आणि काय त्रास असो. पण त्यांना आपण जे म्हणतो ना, वयाच्या 97 वर्षी काय होतं, आपण जे म्हणतो ना, एक त्यांनी कुठेतरी पुण्य केलं असेल म्हणून त्यांना काय झालंय, आरोग्य फॅमिलीची काय केली, ओळख झाली. रुग्णवसाच्या मार्फत ओळख झाली आणि त्यांना पण ते समजले की आपल्याला सेकंड लाईफ जे म्हणतो ना आपण, की चांगल्या प्रकारे लाईफ जगण्यासाठी त्यांना पूर्ण एकदा ती सुवर्ण संधी आली. त्यांनी पण ती ओळखली गेली त्यांच्या ग्रेट कोचच्या मार्फत. आणि त्यांनी जे काय त्यांचे ग्रेट कोच सांगतात ते त्यांना काय केलं, फॉलो केलं. म्हणून आता बघितलं त्याचा एनर्जेटिक अशा प्रकारचं बोलता सुद्धा त्यांच्या चेहऱ्यात सुद्धा हसू चांगल्या प्रकारे आहे. आणि ते त्यांनी सांगितले की किती चांगल्या प्रकारे मी काय केली, त्याच्यावरती काय केली, मात केलेली. तर तुम्ही जी सांगितलं आता की तुमचं वजन किती 8 किलो कमी झालं. 8 किलो कमी झाले. आता तुमचा बीपी, शुगर किंवा मणक्याचा त्रास तुम्ही किती मात केलेली आहे? आता गोळी कमी झाली माझी एक. राईट म्हणजे शुगरची 1.5 गोळी होती ना, ती मला अर्धी गोळी चालू आहे. शुगर माझी राईट 550 वाचायची, 450 वाचायची, कमीच येत नव्हती. राईट राईट 15 मी दिवसाला मी सांगित चेकअप करायला जायची तरी मला शुगर काय कमी होत नव्हती.
राईट, राईट. चालत मी असेल. तर सांगू इच्छितो की मॅडमचा हा वैयक्तिक रिझल्ट आहे. इथं मॅडमला कोणीही ट्रीटमेंट दिलेली नाही किंवा कुठली मेडिसिन दिलेली नाहीत. हे काय केलं, आपण काय केलं, त्यांची फक्त लाईफस्टाईल चेंज केली. लाईफस्टाईल चेंजमध्ये 2 गोष्टी असतात, की आपल्याला स्वतःसाठी कशाची गरज असते, तर वर्कआउटची गरज असते आणि त्यांच्या बॉडीमध्ये जे काही न्यूट्रिशन इम्बॅलन्स झालतं, न्यूट्रिशन डिफिशियन्सी झालती, ते आपण काय केली, जगातला नंबर 1 सकस संतुलित आहारामधनं काय केली, भरून काढली. ह्या 2 गोष्टी केल्यामुळे त्यांचं काय होतं, जे काही अतिरिक्त वजन वाढलं होतं, ते कशाचं वाढलं होतं, फॅटचं वाढलं होतं, ते कमी केलं. जसं-जसं फॅटचं वजन कमी होतं, तसं-तसं आपल्या बॉडीमधले जे काही हेल्थ चेंजेस चालू होतात, ते सुद्धा काय होतात, कमी होऊन जातात. त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे वजन कमी झाल्यामुळे त्यांनी सांगितले, की बीपीची गोळी, शुगरची गोळी सुद्धा ते काय केली, निम्मी झालेली. त्याचं कारण काय, तर त्यांचं फॅटयुक्त जे बॅड कोलेस्ट्रॉल त्यांच्या बॉडीमध्ये होतं, ते त्यांनी काय केलं, आपल्या 1 तासाच्या वर्कआउटमधनं ते काय केलं, कमी केलं. ते कमी झाल्यामुळं ह्या गोष्टी काय होतात, ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट काय होतात, कमी होऊन जातात. अतिशय सुंदर अशा प्रकारचा मग आपल्याला रिझल्ट आलेला आहे. तुम्ही या फॅमिलीवरती एवढ्या वयामध्ये विश्वास कसा ठेवला? रुपनर सर जावं आहेत आमचं, त्यांनी भरपूर प्रयत्न केलं. राईट. मग त्यांना काही फरक पडला ना. त्यांना मी मणक्याचा त्रास होता. त्यांनी भरपूर त्रास केला. 2 महिने मला काहीच करता आलं नाही. मामी तुम्ही करा. आणि कृपनर मॅडम नाही तू हे व्यायाम कर, तू ही असं कर. तुम्ही म्हणायची मला काही होणारच नाही, तुमच्यासारखं नाहीच होणार. मला मी रोज उठत नाही, बसत नाही, मला चला येईना, किचन मध्ये काय करता येईना. एवढं म्या 25 वर्षाच्या माग एवढं मला लाईटीचा शॉक बसला तेव्हा काय नव्हतं. 6 मुलं आहेत, एवढं सगळ्यांचं केलं, सासू सासऱ्यांचं केलं. मला हे टाइम आला, आता मला काही येणार नाही, मी काय उठणार नाही, असं मी सतत त्यांना म्हणायचे. पण त्यांनी भरपूर प्रयत्न केलं आणि त्यांच्या याने मला यश आलं. त्यांच्या याने मी आज उभी राहिलेली. त्यांचा राईट, राईट. आशीर्वाद बरोबर आहे. सांगितलं, की विश्वास ठेवण्याचं कारण त्यांच्या विश्वास मुलगा ठेवला ना, किंवा जावई म्हणजे मुलं, म्हणलं त्यांच्या तर विश्वास त्यांनी काय ठेवला केलं तर त्यांच्या मी केलंय ना. मग आपण काय का व्हायना स्वतः आपण केल्याशिवाय आपण उभं राहणार नाही. हे आपल्यासाठी आता हे व्यायाम करायचा, एक ग्लास आहार घ्यायचा, ही सुद्धा करून काय उपयोग आहे, स्वतः आपणच केलं पाहिजे ना. तर मला हे व्यायाम करायचं म्हणलं तर काय पायवर येत नव्हता, हातवर येत नव्हता. मग आता स्वतः मला चांगल्या येते या. स्वतः मी करते राईट, आता सगळं, म्हणजे राईट. किचन मध्ये मी काम करते. आता किचन मध्ये मी जात नव्हती. मला कुणीतरी ताट वाढून आणावं आणि मी खावावं आणि सतत दुखून राहावं, हेच माझं चाललं होतं. मला उठायलाच येत नव्हतं मणक्याने. तीन छान, छान, तीन छान. मणक्याचा गॅप होता, 3 मणक्याचा. डॉक्टर म्हणलं तुम्हाला ऑपरेशन केल्याशिवाय काय पर्याय नाही. आता मी म्हणलं माझं वजन वाढलंय, माझं ऑपरेशन करायचं म्हणलं तर अजून मी जागेवर बसून राहील. म्हणलं माझं काय ऑपरेशन करायचं नाही मणक्याचं. मला आता शेवटी ह्यातच मी जायचे ना, आता ऑपरेशन करून काय होणार आहे. मी सतत माझं एवढंच असायचं. मग ह्यांनी रुपनर सरांनी लय प्रयत्न केलं आणि मग ह्या फॅमिलीला जॉईन झाली आणि आता ह्या फॅमिलीमुळे मी उभी आहे आणि मी आनंदी आहे आणि मला आता चांगल्यापैकी चांगलं बरं वाटतंय. राईट, राईट. आपण इथं बघू शकता, की कोणाच्या ना कोणाच्या जीवनामध्ये कोणामुळे तर काय होतं, परिवर्तन होऊन जातं. तर त्यांच्या ह्याच्यामध्ये काय केलं, जावायच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये काय होतं, परिवर्तन झालं. मग जावई म्हणजे मुलगाच असतो. त्यांनी काय केलं, त्यांनी या फॅमिलीची ओळख करून दिली आणि त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी काय केलं, त्यांच्यावरती विश्वास ठेवला. प्रथम सुरुवातीला सांगितलं त्यांनी, की बाबा तुमच्या एवढं मला काही होणार नाही. पण त्यांना एवढंही कळलंय, की मला त्यांच्या एवढं होणार नाही, 100% होणार नाही. पण एक दिवस ते 100% करणार आहोत. त्यासाठी त्यांनी काय केलं, सातत्य ठेवलं. त्यांनी मी सांगू इच्छितो, की त्यांनी कुठेतरी त्यांचं एक नशीब होतं, की ह्या फॅमिलीची ओळख झाली. त्यांनी कुठेतरी नशीब पुण्याचं काम केलं असेल, म्हणून या फॅमिलीची ओळख झाली. बऱ्याच लोकांना या फॅमिलीची ओळख होत नाही. त्यासाठीच आपल्याला पुण्याचं काम करावं लागतं. तर त्यांनी पुण्याचं काम केल्यामुळे या फॅमिलीची ओळख झाली आणि जे काही त्यांनी त्यांच्या आयुष्यामधले सर्व आयुष्य जगण्याचं सोडून दिलं, की त्यांनी तर ठरवलं, की जो माणूस 25 वर्ष एका जागेवर बसतो, 25 वर्ष म्हणजे नॉट अ जोक, इतक्या वर्ष जागेवर बसल्यानंतर त्याच्या जगण्याच्या पूर्णपणे काय होतात, आशा काय होतात, निघून जातात. पण कोणाच्या नाही कोणाच्या त्यांच्या जावायच्या रूपाने त्यांच्या काय झाल्या, आशा काय करा, परत त्यांच्या काय झालं, जीवन जगण्यासाठी ते काय झाले, चांगल्या प्रकारे तयार झाले. त्यांनी त्यांच्या जावयांना सुद्धा काय केलं, सातत्य, विश्वास ठेवला. ते जे काय ते सांगतात त्याच्यावरती विश्वास ठेवला. त्यांच्यानुसार त्यांनी या फॅमिलीमध्ये स्वतःसाठी एकता देतात. जेवढं जमते तेवढं वर्कआउट करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं काय करतात, जगातला नंबर 1 सकस संतुलित आहार काय करतात, इंटेक करतात. तो जगातला नंबर 1 सकस संतुलित आहार इंटेक केल्यामुळं त्यांच्यामध्ये जे काही मल्टी ऑर्डर डिसऑर्डर होते, की त्यांनी आता बरंच काय सांगितलंय, कुठलंच काय ठेवलं नाही, कुठलं काय नाही. का? तर ज्यावेळेस एका जागेवर माणूस बसतो 25 वर्ष, त्या टायमाला पूर्ण डोक्यापासून टाचपर्यंत त्यांना सगळे आजार काय होतात, चिटकले जातात.
सगळ्या पूर्णपणे काय होतात प्रॉब्लेम क्रिएट होऊन जातात. मग त्यांनी मनामध्ये ठेवलं की मला हे करायचंय, केलंच पाहिजे, सातत्य ठेवलं, विश्वास ठेवला जावयावरती, आणि त्यांनी आता सांगितलं की त्यांचं 8 किलो सुंदर अशा प्रकारचं वजन पण कमी झालं. त्यांचे जे काही डिसऑर्डर त्याच्यावर सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी मात केलेली आहे. आणि जे काही त्यांच्या गोळ्या, टॅबलेट होत्या किंवा मेडिसिन होत्या, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय केले, त्यांच्या डॉक्टरच्या सल्ल्याने त्यांनी काय केल्यात गोळ्या त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने त्यांनी काय केल्यात, निम्म्या झाल्या त्यांच्या गोळ्या. तर हे कशामुळे शक्य झालं, ते आपल्या आरोग्य परिवारामध्ये, आरोग्य फॅमिलीमध्ये झालं. आणि त्यासाठी काय केलं त्यांनी, स्वतःसाठी एकता देतात, विश्वास सगळ्यात महत्वाचा ठेवला, की त्यांनाही माहिती होते की दुसरा त्याच्यामध्ये कुठलाच पर्याय नाहीये. कारण जो माणूस 25 वर्ष दवाखान्यामध्ये, सॉरी, जागेवरती बसून राहतो, त्यांनी त्याच्या अगोदर दवाखाना पूर्ण केलेला असतो. एक आपण म्हणतो ना, कुठं नाही कुठलं दुसरं एक ऑप्शन असतं, किंवा नशीब असल्यामुळे त्यांना एक ऑप्शन मिळालं, जावायच्या तरबेत काय केलं, ऑप्शन मिळालं, आणि या फॅमिलीची ओळख झाली, आणि ते सुंदर अशा प्रकारचं काय करतात, ते आता छानपैकी ते लाईफ जगतात. तर तुम्हाला एवढं सुंदर अशा प्रकारचं काय केलं, लाईफ मिळालंय, जीवन मिळालंय, तर तुम्ही थँक्यू कोणाला म्हणाल, आभार कोणाचं मानाल मॅडम? संतुलित सर आहार एक गालाच द्यायचा, व्यायाम करायचा, 1 तास व्यायाम करायचा, आपला कॅमेरा ऑन करायचा, आणि आपल्या कोचला फोन करून त्यांचा आभार मानायचं. येस, राईट राईट या राईट. ठिकाणी 1 मिनिट अशोक सर, या ठिकाणी मी डिस्क्लेमर देते की हा बरकडे मावशींचा वैयक्तिक रिझल्ट आहे. व्यक्तिपरत्वे वेगवेगळा असू शकतो. मॅडमला या ठिकाणी कुणी मेडिसिन दिलेलं नाहीये, ट्रीटमेंट दिलेली नाहीये. फक्त मॅडमची काय केलेली आहे, बरकडे मावशींची आपण लाईफस्टाईल चेंज केलेली आहे, जीवनशैली बदलली. राईट ना मॅडम? बरोबर ना मॅडम? राईट तुम्हाला मॅडम. शुगरचा त्रास होता माझ्यासारखं मॅडम, तुमच्या आशीर्वादाने मी उभी राहिली, नाही तर माझ्यासारखं एवढी जॉईन झालेली आहेत ना, तेवढ्यात कुणी नसन, तशी मी होती. Yes, आज yes, तुम्ही मॅडम. तुमच्या आशीर्वादाने मी उभी राहिलेली. तुमचे जावई ग्रेट म्हणायचं मॅडम, की रुपनवर सरांनी तुम्हाला सुंदर अशी फॅमिली दाखवली, सुंदर असं आरोग्य दिलेलं आहे. येस, आणि बरोबर. तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला, हे फार महत्वाचं आहे. विश्वास ठेवल्यामुळे ह्या सर्व गोष्टी शक्य झाल्या मॅडम. तुम्ही शुगरच्या बाबतीत सांगितलं, एक 550 शुगर होती मॅडम. आज काय रिझल्ट आहे शुगरचा तुमचा? आज आता कमी झाली, फार 150 वाली आहे. येस, पाहू शकता मॅडमची आपण फक्त जीवनशैली बदलली. अगोदर या फॅमिलीत अगोदर चुकीची जीवनशैली त्या जगत होत्या, आणि या फॅमिलीत आल्यानंतर त्यांनी कोचने काय सांगितलं, जे नको ते घटक तुम्ही खाऊ नका, नको ते पदार्थ खाऊ नका, सकस संतुलित आहार घ्या, स्वतःसाठी 1 तास द्या. मॅडम आपलं एज काय आहे, वय काय आहे? 57. बघा, वय वर्ष 57, तरीही मॅडमला सुंदर असा रिझल्ट आलेला आहे. ही ताकद आहे आपल्या सकस संतुलित आहाराची, जादू आहे आपल्या आरोग्य फॅमिलीची. मॅडम स्वतःसाठी 1 तास देतात, सकाळच्या कॅलरीज बर्न करतात, घामाची आंघोळ करतात, आणि सकस संतुलित आहार घेतात, आणि जी काही चुकीची जीवनशैली होती ती त्यांनी सुधारलेली आहे, म्हणून त्यांची शुगर कंट्रोल आलेली आहे. आणि एवढं त्यांना करंट बसला होता, लाईटचा करंट बसला होता, त्यातून देखील त्या सावरलेल्या आहेत. येस, खूप सुंदर रिझल्ट आहे मॅडमचा. आता या ठिकाणी मॅडम देखील डान्स करणार आहेत. आपण एक सॉन्ग लावूयात. येस, शिवाजी सर रेडी आहात? येस मॅडम, येस मॅडम. येस, खूप सुंदर पद्धतीने आज आहार मार्गदर्शन केलेलं आहे. ग्रेट